हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. बघा मी आज पॅडेड ब्लाऊज शिवलेला आहे हा. आणि एकदम सिंपल आहे, लेस नाही काहीच नाही, नॉड वगैरे फक्त आहे. त्याला फक्त आपण त्यांनी सांगितलं होतं की नॉड लावा, त्याच्यामुळे आपण फक्त नॉड लावलेत आणि गळा टाकलेला आहे. नॉर्मल असा पान आकार घेऊन आपण एक गळा टाकलेला याचा आणि समोरून तुम्ही फिनिशिंग पाहू शकतात, बघू शकतात. पॅडेड ब्लाऊज आहे हा. आपण इथे कप्स टाकलेले आणि याला ना काय केलेलं माहिती आहे का, डबल अस्तर यूज केलेला आहे मी ह्या ब्लाऊजसाठी. आणखीन एक पॅडेड ब्लाऊज शिवते मी, आता थोडा राहिलेला आहे, पण म्हटलं तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करावं. कधी कधी काय होतं माहिती आहे का, म्हणजे जे नवीन आहेत, ज्या घरगुती बायका शिवतात, तर त्यांना माहिती नसतं की का नाही पॅडेड ब्लाऊजला डबल अस्तर यूज करतात. तर मला पण हे भरपूर दिवसाच्या नंतर माहिती झालेलं, जेव्हा मी शिकून भरपूर दिवस झाले दुकान टाकल्याच्या नंतर मला माहीत झालं की का नाही पॅडेड ब्लाऊजला डबल अस्तर यूज करतात म्हणून. तर तुम्हाला पण सांगते, कारण काय ना, ज्या नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी तर एकदम खूप छान ट्रिक अशी आहे बघा. आता ह्याला काय केलं, डबल अस्तर याच्यासाठी लावलेले बघा. आता हे तुम्हाला कप्स दिसतात याच्यातून, तर मी याला आतून डबल अस्तर नसतं लावलं ना, तर मग का नाही ते याच्यातूनच कप्स बाहेर दिसले असते. त्याच्यासाठी आपण हे डबल अस्तर अगोदर ह्याला डबल अस्तर लावलेलं आहे आणि मग हे वरून आपण एक सिंगल अस्तर घेतलेलं आहे, म्हणजे याला डबल अस्तर म्हणतात. बघू शकता तुम्ही, अस्तर लावले तर त्याच्यात दोन कप्स दिसतात ना तुम्हाला, तसंच वरून पण दिसले असते, म्हणून त्याला डबल अस्तर यूज करत असतात पॅडेड ब्लाऊजला. तर ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला मला नक्की सांगायचं, आणि कोणाकोणाला माहिती नव्हतं तेही मला सांगायचं आहे. कारण काय आहे ना, काठपदर साडी असली तर त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस मॅनेज होतं, पण का नाही सगळ्या ब्लाऊजमध्ये मॅनेज नाही होत, कारण हा ब्लाऊज पीस खूप पातळ आहे. तर त्याच्यासाठी आपण याला डबल अस्तर यूज केलेलं आहे. आणि जे काठपदर साडीचे ब्लाऊज असतात, काही भरपूर काही असे ब्लाऊज असतात की त्याला का नाही खूप डिझाईन असते. एक मिनटं मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकतात तुम्ही. आता हे ब्लाऊज आहे, याला ना याचा वरचा कपडा एकदम घट्ट आहे ना, तर याला जर तुम्ही डबल अस्तर नाही लावलं तरी चालतं. तर सेम असंच एक ब्लाऊज मी शिवलेलं आहे, पॅडेड ब्लाऊज, जे की हेच मला त्या ताईंनी मापाला दिलेलं आहे बघा. यांचं मी फर्स्ट ब्लाऊज शिवलं होता हा. तर त्या मला म्हटल्या होत्या की एकदम परफेक्ट बसलं पाहिजे आणि एकच नंबर ब्लाऊज बसलेला आहे त्यांना हा. तर याला ना मी डबल अस्तर यूज केलेलं नाही, कारण काय आहे ना, इकडच्या साईडने दिसतात ठीक आहे, पण का नाही इकडच्या साईडने दिसत नाही, कारण वरचा कपडा एकदम छान आहे आणि जाड कपडा आहे, त्याच्यामुळे याला डबल अस्तर यूज नाही केलेलं. पण मी याला डबल अस्तर यूज केलेलं आहे. जर तुमच्याकडे असा कपडा असेल तर तुम्ही याला डबल अस्तर नाही यूज केलं तरी चालतं, पण जर पातळ कपडा असेल तर त्याला डबल अस्तर यूज करत जा तुम्ही. तर कशी वाटली ट्रिक मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये.